नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अनलायझरचं ॲप डाउनलोड करा. संसदेमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे. निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प मांडल्यावरती त्याच्यावरती चर्चेला जी नंतर सुरुवात झाली. अपेक्षा सरळ साधी अशी आहे, म्हणजे कोणाची, त्याच्यासाठी काही फार तज्ञाची गरज नाही की अर्थसंकल्पावरती बोलावं. आता जे मुद्दे उपस्थित झालेले आहेत, ज्या मुद्द्यासाठी चर्चा सुरू केलेली आहे, ज्या मुद्द्यावरती चर्चा करावं असं सगळं टाइम टेबल वेळापत्रक ठरवून त्याचं काही नियम आहे, त्याप्रमाणे चर्चा व्हावी इतकी साधी अपेक्षा आहे ना. ह्याच्यामध्ये बाकीचं काहीच कुठला विषय नाही आहे, राजकीय नाही, कशाचं काही नाही, कुठला अभिनिवेश नाही. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी त्यांच्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे वाटेल तसं बरळायला सुरुवात केली. आणि संसदेमध्ये जेव्हा त्यांनी मनोज नरवणे, सैन्यप्रमुख असलेले, माजी सैन्यप्रमुख असलेले, त्यांच्या एका युग घातलेल्या पुस्तकातला एक भाग, कारवान नावाच्या ज्या येलो जर्नलिझम असा एक शब्द आहे इंग्रजीमधला, तसं ठरून बदमाशपणा करणारे, ठरून बातम्या ट्विस्ट करणे, ठरून खोटारडेपणा करणे, फेक नॅरेटिव्ह चालवणे, याच्यासाठी ज्याची कीर्ती आहे, अशा कारवांनी मनोज नरवण्याच्या ह्याच्यातला एक भाग छापला, जे पुस्तक अजून आलेलं नाही. आता हा भाग उचलून त्याच्यातला अर्धवट संदर्भ घेऊन नेहमीप्रमाणे राहुल गांधींनी जे काय बरळले ते सगळ्यांच्या समोर आहे. ते व्हिडिओ मी काय परत आता दाखवत नाही. तेव्हाच गलवान खोऱ्यातलं उकरून काढायला लागलेत हे. आता त्यावेळी सगळी चर्चा झाली, त्याच्यानंतर म्हणजे ही चर्चा वगैरे ते एक भाग आहे. नंतर एक सार्वत्रिक निवडणूक झाली, राज्यातल्या निवडणुका झाल्या, म्हणजे जनतेने त्याच्यावरती कौल द्यावा असं जे अपेक्षित होतं तेही झालं. आणि परत मोदीच पंतप्रधानपदी बसलेले. आणि हे काय म्हणणार, मोदी कसे भीतात, राजनाथ सिंग कसे भीतात, त्यांचे प्रवक्ते सांगतात की मोदी थरथर कापतात राहुल गांधीच्या समोर. काय वक्तव्य. त्या सगळ्या विषयातलं आम्ही नेहमी असं करतो की ज्याची खूप माहिती उपलब्ध आहे वेगवेगळ्या पद्धतीनं तज्ज्ञांनी दिलेली, ती टाळून त्याच्यातलं एक फक्त थोडंसं सोपा भाग तुमच्या समोर ठेवायचा. त्याच्यामुळे ज्याला जास्त रस आहे त्यांना अजून ते बघा. गलवान खोऱ्यातला जो विषय आहे तेव्हाचा सुद्धा दोन्ही देशामध्ये सीमेवरती जिथं प्रश्न असतात तेव्हा त्याला बफर झोन तयार केला जातो. जो बफर झोन हा तुमच्या नियंत्रणात असलेला भाग आणि समोरच्याच्या नियंत्रणात असलेला भाग ह्याच्यामधला एक फार मोठा प्रचंड असा एरिया, प्रदेश हा बफर झोन म्हणून ठेवला जातो, ज्या ठिकाणी फक्त गस्त घालावी, कोणीही त्याच्यामध्ये यायचं नाही, शस्त्रसंधी, आणि तिथे गोळी चालवायची. हे सगळं करोनाच्या काळामध्ये जेव्हा गलवान झडप झाली होती तेव्हा ह्याच्यावर सगळं आम्ही स्वतः अतिशय बारकाव्याने व्हिडिओ केलेले सगळे. आपली जी पोझिशन आहे वरती आहे, आणि त्याच्यामध्ये जेव्हा चीनी सैन्य पुढे येताना दिसल्याच्या नंतर ज्या पद्धतीने आपल्या सैन्याने त्याला प्रतिकार केला, कर्नल संतोष बाबू आणि एकूण सगळे मिळून 20 जवान त्याच्यामध्ये शहीद झाले, जिथे कुठलेही शस्त्र चालवायला परवानगी नव्हती. लोखंडी खिळे असलेले जे असे रॉड होते त्याच्यावरती मारामारी एका अर्थाने हातघाई म्हणूयात झाली, आणि चीनचे 100च्या जवळपास सैनिक त्याच्यामध्ये मारले गेले, जे अधिकृतरित्या अजूनही चीननी कबूल केलेलं नाही. आपण मात्र स्पष्टपणे आपले जे 20 जवान शहीद झाले त्यांचे सगळे शव प्राप्त करून त्यांच्या गावागावामध्ये पोहोचून त्यांना राष्ट्रीय इतमामामध्ये त्यांचा अंत्यविधी झाला. त्यांना शहीदांचा दर्जा देऊन त्यांची नावं घोषित करून जगाच्या पटलावरती ह्या बाबतीतलं कुठेही काही लपवालपवी केली नाही. जर ते आले आम्ही त्यांना पिटावून लावलं म्हणजे ते घुसलेच होते असं जे राहुल गांधी तेव्हापासून बडबड करतायत, आत्ताचं नाही. वारंवार त्यांना हे सांगितलं गेले की तो बफर झोन होता, बफर झोनमध्ये ते पुढे आलेले दिसल्याच्या नंतर आपण प्रतिक्रिया केलेल्या आहे. प्रत्यक्षामध्ये भारताचा 1 इंचाचाही तुकडा चायनानं घेतलेला नाहीये, हे स्वतः त्याच मनोज नरवणे यांनी स्पष्ट केलेले. त्यांच्या मुलाखतीचे पण व्हिडिओ आता फिरत आहेत. पण त्यांच्या आत्मचरित्रातला अर्धवट तुकडा उचलून, बरं तो अर्धवट नाहीये, यांनी संदर्भ अर्धवट लावलेला आहे. दिल्लीला फोन कसा केला, त्याच्यानंतर सगळं त्यांनी अगदी एक ना एक घटनाक्रम वगैरे सगळ्या गोष्टी स्पष्ट दिलेल्या आहेत. तरी सुद्धा बोंबाबोंब करायची. ही मानसिकता काय तुम्ही लक्षात घ्या. आणि बरोबर प्रत्येक अधिवेशनाच्या आधी कुठला तरी असा विषय उकरून काढायचा. बरं, हे आत्ता काहीच घडलेलं नाहीये. राहुल गांधी जी बडबड करतायत तो आत्ताचा काहीच कुठलाच प्रसंग घडलेला नाहीये. व्यापार विषयक जेव्हा आपण युरोपशी बोलणी केलेली होती आणि अमेरिकेशी बोलणी करून जेव्हा त्यांनी ते आपल्याला कराचे जे त्यांनी दणका दिलेला होता तो कमी करून 18% वरती आणला, आपण त्यांना कशा पद्धतीने चर्चेच्या टेबलावरती नमवलं हे सगळं तज्ज्ञ सांगत असताना बरोबर त्यावेळी राहुल गांधींनी हा नको तो मुद्दा उपस्थित केलेला.
आणि अशा पद्धतीनं बरोबर त्यांनी उपस्थित केला की त्याच्या संदर्भामधले लेख सुरू होतात, त्याच्या संदर्भातल्या प्रतिक्रिया सुरू होतात, त्या एक्सवरती पोस्ट सुरू होतात, लगेच बाहेरची वर्तमानपत्र ते सोरोसचे जे सगळं इकोसिस्टीम आहे ती काम करायला लागते. म्हणजे आत्ताच्या इकॉनॉमीवरचा अर्थसंकल्पावरती बोलायला कुठलाच मुद्दा नव्हता हाताशी. अतिशय चांगला असा विकासाची गती पुढे नेणारा अर्थसंकल्प निर्मला सीतारामन सादर केला, ज्याला सगळं त्याचं कौतुक करायला की सवलती वाटायच्या, काहीतरी मध्यमवर्गीयांना करामध्ये सवलत द्यायची, गोरगरिबांसाठीच्या योजना, सूट सबसिडीचं करायची, हे सगळं बाजूला ठेवून संरचनात्मक बाबींवरती खर्च केला जातोय कसा, की ह्याच्यावर आम्ही काल व्हिडिओ पण टाकले. ज्या अर्थसंकल्पाची सगळ्याकडे आता स्तुती होत आहे की भारत 2047ला जेव्हा भारताला 100 वर्ष पूर्ण होतील त्या दृष्टीनं पावलं टाकण्यासाठीचा म्हणून हा अर्थसंकल्प आहे. इतक्या स्पष्ट शब्दामध्ये याचा गौरव तज्ज्ञांनी केला गेलेला आहे. आणि बरोबर तो अर्थसंकल्प आला की त्याच्यावर बोलायच्या ऐवजी तिथून लक्ष दुसरीकडे न्यायचं आणि वाटेल ती बडबड करायची. स्वतः हे राहुल गांधी यांनी ज्या चीन कम्युनिस्ट पक्षाबरोबर जो करार केला आज तागायत सांगायला तयार नाही, ज्याचे फक्त छायाचित्र उपलब्ध आहेत. सरकारी पातळीवरती कुठे डॉक्युमेंट शिल्लक नाहीत, ते म्हणजे ठेवलेले नाहीत. काँग्रेस पक्षाने काय स्वतंत्र करार केला होता? यापूर्वी पण त्यांच्या चीनी राजदूताला भेटण्यासाठी राहुल गांधी गपचूप गेले जेव्हा ते खासदार होते, आणि जेव्हा ते फोटो समोर आले त्या एम्बसीनी राजदूतांनी कबूल केलं, म्हणजे दुजारा दिल्याच्यानंतर झक मारत काँग्रेसवाल्यांना कबूल करावं की हो राहुल गांधी भेटले होते, की जेव्हा की राहुल गांधींनी त्याची काही परमिशन घेतलेली नव्हती. ते खासदार आहेत, कुठल्याही खासदाराला जेव्हा तुम्ही वैयक्तिक कोणाशी काय भेटी करायची ती भेटू शकता, पण राजदूतामध्ये त्या अधिकाऱ्यांना तुम्ही भेटत असताना याची सगळी कल्पना आपल्या परदेश व्यवहार मंत्रालयाला, परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाला द्यावी लागते. हे काहीच केलेलं नाही त्यांनी. यापूर्वी सुद्धा चीन कसा घुसलेला आहे आणि आपण कसे आहेत की, आणि त्याच्या पुढं कसं मोदी कसे भीतात आणि चीननी लाल डोळे केले की ह्यांचे कसे थरथर कापतात, हे वाक्य आहेत ह्यांचे. सलग तिसऱ्यांदा लोकांमधून निवडून येऊन जो पंतप्रधान सत्तेवरती बसलेला आहे, 370 हटवून त्या ठिकाणी कायदा सुव्यवस्था प्रस्थापित करून निवडणुका घेऊन ज्या पंतप्रधानांनी एक प्रकारे जगभरात विक्रम केलेला आहे की जो प्रदेश कित्येक काळ सगळा दहशतीच्या छायाखाली होता त्या ठिकाणी संपूर्ण सगळी व्यवस्था बदलणे, आणि आता त्याही गोष्टीला 6-7 वर्ष उलटून गेलेले. 2019ची गोष्ट. 370 हटवणे काय, किंवा राम मंदिरचा खटला आल्याच्या नंतर विक्रमी काळामध्ये अतिशय भव्य आणि सुंदर असं राम मंदिर प्रत्यक्ष उभारणं का, ही सगळी आव्हानं ज्या पंतप्रधानांनी पेलून दाखवली. 1 नेशन 1 टॅक्स सारखा अतिशय किचकट विषय जो आणला होता काँग्रेसवाल्यांना पेलला नाही. तो गॅसची सबसिडी परस्पर खात्यामध्ये जमा करा, त्या सगळ्यातून भंपक जे सगळे खाते आहेत, खोटेपणा जो आहे ते सगळं उडून टाकणे, ही खरं तर योजना मनमोहन सिंगच्या काळातली होती. राबवली अतिशय व्यवस्थित पद्धतीनं आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात त्या सबसिडीचे पैसे वाया जाणारे वाचून दाखवले मोदींनी. घरोघर ज्या पद्धतीने वीज असो, घरोघर शौचालय असो, किंवा बेघरांना घराचं निर्माण असो, कितीतरी मुद्दे जे होते ज्याची आंतरराष्ट्रीय पातळीवरती दखल घेतल्या जात आहे. संपूर्ण 12 वर्षाच्या आपल्या कालखंडामध्ये ज्या पद्धतीनं मोदींनी, हे ह्याच्यातलं काही धार्मिक बोलत नाहीये मी, आर्थिक विकास असो किंवा आपण दारिद्र्यरेषेखालचे जे लोक म्हणतो त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं हे सगळं असो, आणि हेच लोक बम्मा मारत होते की 80 कोटी लोकांना धान्य द्यावं लागतं, म्हणजे आपल्याकडे किती गरीब. प्रत्यक्षात हे धान्य द्यायची स्कीम काय, ह्या सगळ्यांनी कृषी कायद्याच्या नावानं धिंगाणा घातला, दिल्ली बंद केली वर्षभर, त्याच्यातून ते कृषी कायदे मागे घ्यावे लागले. या सगळ्यातून MSP प्रमाणे धान्य खरेदी करणं सरकारला बंधनकारक झालं, आणि आता ते खरेदी केलेल्या धान्याचं काय करायचं म्हणून ते वाटत बसणार. वस्तुतः हे जर कृषी कायदे आले असते तर त्याच्यामध्ये कितीतरी गोष्टीच्या फरकामध्ये ही पण गोष्ट झाली असती, करार शेती आणि बाकीच्या सगळ्यातून. त्याच्यामुळे MSP आणि बाकीच्या भंपकपणाची गरजच राहिली नसती. मग सरकारने जर धान्य खरेदी केलं नसतं तर वाटपाची गरज राहिली नसती. पण हे बदमाश असे आहेत, तिकडून बोंबा मारणार सरकारच्या नावानं कृषी कायदे माग घ्या, इकडून बोंबा मारणार की तुम्ही 80 कोटी लोकांना अजूनही धान्य वाटप करता, म्हणजे आपल्याकडे गरिबी किती. राहुल गांधी चीनच्या प्रश्नावरती बाकीच्या प्रश्नावरती ज्या पद्धतीनं बोलतायत ते एक ठरून असलेलं टूलकिट आहे, हे लक्षात घ्या. हे चीनी खेळणं आहे, त्याच्यावरची उसंतवाणी. राहुलच्या मुखी मंत्र जुना चीन, दुखणे प्राचीन काँग्रेसचे. गलवानमध्ये झाली झटापट, चीनी पिछे हट घडली का.
राहुल चढवी संसदेत हल्ला तर्कहीन कल्ला करूनिया. चीन तो घुसला नॅरेटिव्ह फेक इरा देना नेक राहुलची. सैन्य बळावर घेऊन या शंका आरोपाचा डंका वाजविती. पुन्हा पुन्हा तोच उचलून मुद्दा देशहिता गुद्दा लगावती. कांत म्हणे चीनी हातचे खेळणे जाणा बरळणे राहुलचे जाणा बरळणे राहुलचे. हे चीनच्या हातचं खेळणं बनलेलं आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरती लोकशाहीच्या विरोधात देशाच्या विरोधात ज्या पद्धतीचा एक कट आंतरराष्ट्रीय कटाचं जे तुंतुणं वाजवतात ना त्यांचेच हे नेते आहेत राहुल गांधी. आणि ते सुद्धा आपणच स्वतः जसं काही त्या आंतरराष्ट्रीय कटाचा एक भाग आहेत ह्या पद्धतीने चीनच्या बाजूनं आणि भारत विरोधी तुंतुणं लावतात. त्याचा तर एक देशभक्त म्हणून निषेधच आहे. पण अशा अतिशय बेजबाबदार मूर्ख आणि नालायक विरोधी पक्ष नेत्यावरती कायद्यानं कारवाई झाली पाहिजे की वारंवार हे असा खोटारडेपणा करत आहेत. इथेच थांबूया. धन्यवाद. धर्म जागृतीचा विधायक बुरुज